मान या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण हा मान सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही, तो कमवावा लागतो. थँक्यू व्हेरी मच. नवनाथ पाटील आपण या. नानू आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी सन्मानित केला जाईल आणि मी त्यासाठी विपुल वजय यांनाच मी विनंती करतो, विपुल वजय, की आपल्या शुभ हस्ते आपण ही सामनावीरची ट्रॉफी आपण आपल्या शुभ हस्ते नवनाथ पाटील यांना सन्मानित करावी. पहिलाच बॉल ऑन साईडला, दुसरा बॉल या वेळेला पाहायला मिळतोय जर्मेच्या बॅट मधून येतोय हुकच्या फटक्यात कणखर चौकार. 4. थँक्यू. सामनावीरची ट्रॉफी या वेळेला आपण सन्मानित करतोय आणि त्याचप्रमाणे स्पोर्ट्स झिला स्पोर्ट्स वेअर यांच्या माध्यमातून एक कलरफुल आकर्षक टी शर्ट देऊन सन्मानित करतोय. नानू हे टी शर्ट परिधान करून फायनल मॅच मध्ये आपण उतरायचं आहे. यावेळेला आपण पाहतायत मनोजी पाटील आमच्या समवेत जोडले गेलेत. एक बहाडोलीचा बुलंद आवाज, गेली कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत आणि 8 पर्व अग्री प्रीमियर लीगचं पाहायला मिळालं. 8व्या पर्वात आम्ही सुद्धा मिस केलं, परंतु पुन्हा एकदा ते जॉईन झालेत, माकणीच्या मैदानात जॉईन झाले. त्यानंतर पुन्हा एकदा 1 तारखेपासून या स्पर्धेला जॉईन झाले. तर मनोज पाटील वेलकम, आपलं सहर्ष स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. गुड इव्हिनिंग. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला आपण बघतोय जागा बनवली, क्षेत्र निवडलं, ते बॅकवर्ड पॉईंट आणि चेंडू 4 धावांकरिता पाठवला जातोय. विश्वनाथला टार्गेट केलं गेलं. इथे एका चांगल्या गोलंदाजाविरुद्ध चांगले फटके आपल्याला बघायला मिळतात. 2 चौकार येतात 4 चेंडूमध्ये आणि 8 धावांची खेळी करताना मिस्टर आपल्याला बघायला मिळतोय जन्मेश, ज्याच्या आपल्याला टी शर्ट आपल्याला बघायला मिळतोय. काय अप्रतिम टी शर्ट, जो टी शर्ट मॅन ऑफ द मॅच म्हणून आपल्याला बघायला मिळतोय आणि खरोखरच चांगली कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये बघतोय. इथून तिसरा चौकार येईल का, तर उत्तर कदाचित आपल्याला बघायला मिळेल की, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण मात्र इथे होताना आपल्याला बघायला मिळतंय. या दरम्यान एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि 9 धावा या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळते. सुरेख सामना रंगताना आपल्याला बघायला मिळते. उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना आहे. विजेता संघ थेट अंतिम फेरीमध्ये 2 हात करेल. जय महाराष्ट्र चिखलपडा या संघाविरुद्ध काही अप्रतिम कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. नवनाथच्या माध्यमातून सुरेख फटका आहे, तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली गेली. चेंडू 1 बाउन्स चौकार जातोय आणि 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर पहिलं षटक संपलंय. प्रमोद सर काय म्हणतील, विश्वनाथ जाधव सारख्या एका चांगल्या गोलंदाजाला मात्र टार्गेट केलं गेलं. इथे 3 चौकार आले आणि 1 सिंगलच्या सहाय्याने बिनबाद 13. निश्चित स्वरूपात एखादा चांगल्या गोलंदाजाला जेव्हा तुम्ही अटॅक करता आणि तो सुद्धा कॉन्फिडन्स पद्धतीने तुम्ही जर त्याची परिपूर्ण जी बोलीभाषा आहे ती रीड करता आणि त्यानुसार त्या अंदाजानुसार जर तुम्ही चांगले चेंडू मेरिटमध्ये घेऊन खेळतायत तर डेफिनेटली एक तो तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो असतो तो मात्र हाय होतो. आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने जन्मेशने सुरुवात केली आणि नॉन स्ट्राईकचा एंडचा फलंदाज आपण पाहू शकताय जो सलामीवीर आपल्याला पाहायला मिळाला अनिकेत. आज अनिकेतला मात्र यावेळेला प्रमोट केलं गेलंय. म्हणजेच यावेळेला आपण पाहू शकतायत की विश्वनाथ जाधववर अटॅक केला, दबाव घेतला नाही. जर दबाव स्वीकारला असता की एक चांगला ऑल इंडिया आयकॉन प्लेअर आपल्या समोर आहे तर आपण दबावाला सामोरे जाऊ, तसं त्यांनी केलं नाही. तर दबावाला न जुमानता आपण अटॅकिंग फलंदाजी करू जेणेकरून येणाऱ्या गोलंदाजांवर अजून यावेळेला सुलभ होईल. दी बरोबर विश्लेषण केलं आपण. आणि यावेळेला आपण बघतोय पहिल्या चेंडू षटकामध्ये 13 धावा गेल्यानंतर मात्र गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला होता. कोपर संघाविरुद्ध काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. 47 धावांचं आव्हान रोखलं गेलं होतं या गोलंदाजाने आणि तेच गोलंदाज इथे मात्र चांगली कामगिरी करताना बघायला मिळतात. परंतु यावेळेला सुरेख फटका आहे, चेंडूला पाठवले डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार, वॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका खेळला गेला आणि खरोखरच एका चांगल्या गोलंदाजाविरुद्ध मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या बळावर ज्याने मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळवला होता त्या गोलंदाजाविरुद्ध सुद्धा अटॅक करताना आपल्याला बघायला मिळतोय जन्मेश. कौतुक करावं लागेल. सुपर बॅटिंग, शॉर्ट लेनचा चेंडू होता, पुलचा फटका पॉवरफुल बघायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय कुडू, माफ करा अक्षय, आणि यावेळेला मात्र झेल देऊन फलंदाज बाद होतो. इथे कौतुक तर करावं लागेल अक्षयचं सुद्धा.
पलटवार केलेला आहे. मागच्या सामन्यात आपण बघितलं चांगली गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार का मिळाला होता याचं उत्तम उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय आणि एका चांगल्या खेळाडूला परतावं लागतंय. चांगला कमबॅक यावेळेला पाहायला मिळाला. जसा षटकार आला तसं जयवंतजी पाटील यांचा पदस्पर्श या व्यासपीठाला पाहायला मिळालं. त्यांचं करूया आपण वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचप्रमाणे अनिल हरिचंद्र वजे यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. ज्या पद्धतीने मनोजी पाटील आपण पाहिलं, अक्षर राजभरचा तो बॉल आपण पाहिला आणि षटकार आल्यानंतर कसं इम्प्रोव्हायझेशन करायचं. काही गोलंदाज षटकार आल्यानंतर वाईड नो बॉल हे येतच राहतात. 75% आपण पाहिलंय क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु इथे न डगमगता न डळमळीत होता मी चांगली गोलंदाजी करेन हा अक्षय राजभरचा जो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला. ग्रेट कमबॅक. कौतुक करावं लागेल अक्षयचं, कारण त्याने एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला आधीच पुढे बोलवलं होतं आणि त्याच पद्धतीने मात्र चेंडू हाताळला. परंतु इथे थोडीशी चुकी करतो लाईन लेंथमध्ये आणि चेंडूला पाठवलंय सीवर्षा पार. षटकार, 6 धावा. ड्रीम बॉईज एकवीर बॉईज आणि संगतीला पिंटू दादा. हे नागदाय देवी क्रिकेट संघ येतो मदतीला धावत. हे नागदाय देवी क्रिकेट संघ येतो मदतीला थँक्यू, धावत. वेलकम बॅक. खूप चांगला फटका होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाला. उर्पे चेंडू होता आणि ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने बॅट स्पीड आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला स्विचीचा फटका फसतोय. चुकीचं शॉट सिलेक्शन. सरळ बॅटने जर धावा येत आहेत तर या वेळेला जोखीम पत्करणारा स्ट्रोक खेळण्याची काय गरज होती हे मात्र स्वतःला आता प्रश्न विचारत असतील. हकीम शेखने कोणतीही चुकी केली नाही आणि इथे फलंदाज मिस्टर ओमकारला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू. आदरणीय सन्माननीय संतोषजी जगन्नाथ पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत अनिलजी हरिचंद्र वजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जयवंतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. आपलं सहर्ष स्वागत. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या आणि प्रेक्षकांना 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी द्या. 9 दिवस सातत्याने पाण्याची व्यवस्था करणारे असे प्रामाणिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख जयवंतजी पाटील साहेब त्यांचं मनपूर्वक रुपेजी पाटील यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. चांगला बॉल होता. यॉर्कर किंवा फक्त चेंडूला दिशा दिली. जय विश्वकर्मा पुढे सरसावतोय. एक अनुभवी खेळाडू. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 26 रन्स. म्हणजेच मनोजी पाटील आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा आढावा घेत सेम सिच्युएशन दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा अक्षर राजभरच्या या गोलंदाजीच्या जोरावर आपण पाहू शकतात परिपूर्ण कमबॅक केलं. परंतु फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ओमकारने जो षटका ठोकला ना तो शॉट ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाला. यात ती मात्र शंका नाही आहे. 2 षटकं 26 धावा चांगली सरासरी आहे आतापर्यंत प्रिस्मी 11 मोरबे या टीमची. अगदी बरोबर, सरासरी चांगली आहे. परंतु एक जमेची बाजू धाणीव संघासाठी जर आपण बघितली तर 2 गडी बाद केलेले आहेत आणि एका चांगल्या फलंदाजांना मात्र बाद केलं इथे. त्यामुळे या 26 धावा मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल. परंतु जे 2 गडी बाद झालेत ती थोडीशी डोकेदुखी ठरू शकते. इथून जर तुम्ही कुठल्याही प्रकारची पडझड होऊ न देता मात्र चांगले फटके खेळले तर मात्र प्रिस्मी 11 मुरबे हा संघ सुद्धा या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदलताना आपण बघतोय. वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू घेतला गेलाय. तो थोडासा अजून वाईडिश केला जातो. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. उजवेष्टीच्या बाहेर डॉट बॉलने मात्र या षटकाची सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते. हार्दिक हा फलंदाज आपल्याला डाव्या हाताचा फलंदाज बघायला मिळतोय. षटक क्रमांक आपण बघतोय 3रं सुरू आहे. विश्वनाथ जाधव खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर. इथून हलक्या हाताने बॅटची बाहेरील कडा लागली. चेंडू मात्र निघून जातोय शॉर्ट थर्डमॅनला. पहिली धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न होताना दिसत नाही. धावसंख्या आपण बघितली तर 27
27 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख खराट्टारा मिलिंद काशीनाथ किणी मराठी दणका या साहेबांचं शुभागमन 4:30 वाजता ॲक्युरेट याच मैदानावर होईल आणि लहान मुलांसाठी 300 आईस्क्रीमचं वाटप ते करणार आहेत. अप्रतिम असं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून मिलिंद काशीनाथ किणी साहेब यांची ओळख या पंचक्रोशीमध्ये मात्र आपल्याला बघायला मिळते. मैदान कुठलंही असो, स्पर्धा कुठलीही असू दे, परंतु एका फोनची फक्त गरज आहे. एका फोनने मात्र ते या मैदानावर येतात आणि नेहमीच आपल्याला आईस्क्रीमचा मात्र वाटप करताना त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. असं एक लाडकं व्यक्तिमत्व आणि आमच्या सर्वांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व मिलिंद काशीनाथ किणी साहेबांचं इथे आगमन होईल. वेलकम सर, आपण या. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघतोय 3 सुरू आहे. गोलंदाज विश्वनाथ जाधव, गोलंदाजी ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतोय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून जातोय. थर्डमॅनला वेगाने चेंडू सीमारेषा गाठतोय. 4 धावांकरिता चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 31 धावा. दादाच्या पाठीशी उभा बघा आहे हो राकेश दादा. हे मनाचा आई एकविरा चषक गाजतो या साखरे गावात. हे मनाचा आई एकविरा चषक गाजतो या साखरे गावात. आई एकविरा चषक साखरेच्या. चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते, जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे त्या कुमारी प्रतिभा गजानन भुयाळ, सरपंच मॅडम साखरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आई एकविरा चषक साखरे 2025 मध्ये त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. शब्द सुमनांनी करूया आपण सहर्ष स्वागतम. पुढील बॉल विश्वनाथ जाधव. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 32 या धावसंख्येवर. षटक क्रमांक कंप्लीट झालेत ते आतापर्यंत 3. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत आपण पाहिलं 26 रन्स होत्या मनोजी पाटील आणि या षटकामध्ये अवघ्या जर आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 6 धावा या ठिकाणी खर्च करत असताना विश्वनाथ जाधवने केलेला कमबॅक त्याच्या संघासाठी फायदेशीर ठरतोय. नक्कीच, कारण चांगली गोलंदाजी केली आणि याच पद्धतीची गोलंदाजी येणाऱ्या 3 गोलंदाजांना सुद्धा करावी लागेल. कारण तुम्ही चांगला कमबॅक करतील तर तुम्ही नक्कीच विजयाच्या जवळ जातील. इथून तुम्हाला कमबॅक करावा लागेल आणि इथून जर मुरबे संघ येणाऱ्या 3 षटकांमध्ये एक 20 ते 30 धावा करतोय तरी सुद्धा मात्र सुस्थितीमध्ये बघायला मिळेल. कारण सध्याच्या स्थितीला धावफलकावर धावसंख्या आहे 31. 31 धावा 3 षटकांमध्ये अजून 30-35 धावा आल्या तर मात्र सुस्थितीमध्ये बघायला मिळेल. परंतु विश्वनाथ जाधव प्रमाणे अजून 1-2 गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी केली तर मात्र मुरबे संघ सुद्धा बॅकफुटवर बघायला मिळेल आपल्याला. कारण फलंदाजी करणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय मुरबे, त्यांच्याकडे मात्र चांगले गोलंदाज आहेत. तर 32 रन्स ऑन द बोर्ड आहेत. 32 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तर 60-65 धावा सुद्धा मात्र एक चांगली टोटल बघायला मिळेल. ज्या अनुषंगाने आपण बघतोय की मुरबे संघाची गोलंदाजी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर अक्षय, डाव्या हाताचा गोलंदाज. आणि या वेळेला आपण बघतोय अक्षयने सुद्धा चांगली कामगिरी केली. ही जोडी फोडण्यामध्ये अक्षयला यश आलंय. फलंदाज होतोय बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक. आज सफाळे नगरीला झाला आनंदी आनंद. आज सफाळे नगरीला एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक गाजतो या. थँक्यू. चला बॅटर जरा घाई करायची आहे. 30 सेकंदामध्ये तुम्हाला जाणं अनिवार्य आहे. टेनिस बॉल क्रिकेट आपण खेळतायत. अतिशय चांगली मानाची, सन्मानाची, अभिमानाची, कीर्तिमानाची आणि मनोजी पाटीलला परंपरेची 16 वर्षाची परंपरा या स्पर्धेने क्रिकेट अतिशय मनापासून जोपासलंय. अर्थातच रुपेजी नरेश पाटील या स्पर्धेचे प्रणेते, सर्वे सर्वा म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. नावझेवरून अमोल ठाकूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सचिन हरिचंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना मी विनंती करेन
की आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. याला सुरेख फटका आहे, चेंडू निघून जातोय. लॉंगॉनला एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 34 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्या. षटक क्रमांक आपण बघतोय चौथं सुरू आहे आणि चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होताना 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा अक्षय सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून जातोय यष्टीरक्षक विश्वनाथ जाधव यांच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा मात्र अक्षयला चौथी सफलता मिळते. सर, ज्या पद्धतीने आपण बघितलं विश्वनाथ जाधवने कमबॅक केलं होतं, 6 धावांचं षटक हाताळलं होतं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सुद्धा अक्षयने 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि धावा दिल्यात 2 आणि 2 गडी बाद केलेले आहेत. चौथाच गडी त्याला मिळतोय, तर इथून मात्र चांगली कामगिरी करतोय अक्षय. डेफिनेटली ज्या पद्धतीने अक्षयने खूप चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु एका साईडला आपण पाहिलं प्रिस्मी 11 मुरबेट टीमच्या बॅटरने सेन्सिबल बॅटिंग दाखवलेली नाहीये. पहिले 2 षटकं वगळता आपण पाहिलं 26 रन त्या अटॅकिंग करण्याचं ते षटक होतं दोन्ही, परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं पुन्हा एकदा मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे फसले फलंदाज. म्हणजे सिंगल डबल हे क्रिकेटमधील जे बेसिक आहे त्या बेसिकला हे खेळाडू अक्षरशः विसरले आणि त्याचा नतीजा परिणाम पाहायला मिळतोय. जयेश आल्या काय फटका खेळलाय, व्हॉट अ शॉट, फ्लॅट 6, षटकार 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. 40 धावा धावफलकावर. ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर यांना फक्त मारामारीच जमते, कारण सिंगल डबलला विसरलेत ते. निश्चित स्वरूपात ग्रामीण भाषेची भाषा जेवढी, मात्र मराठी भाषा अशी आहे की जेवढी वळवावी तेवढी वळत राहते, वळत जाते. 1 रन आणि 1 रनने दुसऱ्या धावेसाठी परावर्तित केलं गेलं आणि 2 धावा आल्या. 42 रन्स, 42 रन. जयेशने प्रभावित केले आज ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले. सातत्याचं दुसरं नाव म्हणतात ना, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास जयच्या बॅटमधून दाखवलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, स्वतः येत आहेत त्या ठिकाणी अक्षय, परंतु तिथे कॅच ड्रॉफ्ट आणि 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 44 डबल 4 वर जाऊन पोहोचले गेले 44 रन. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 4-11च्या सरासरीने 44 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. अजून 2 षटकं येणं बाकी आहेत. या 2 षटकांमध्ये काय रणनीती असेल. प्रिस्मी 11 मुरबे चे 2 बॅटर, एका साईडला जयेश तर एका साईडला हार्दिक सारखा लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा जारी राहील, तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आई एकविरा चषक साखरे 2025. थँक्यू. अगदी तेवढ्याच वेळात त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे आणि बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळेल. सागर वठा आमचे ग्राउंड स्टाफ कुठेही असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आदरणीय सन्माननीय शामरावजी पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. जयवंत पाटील साहेब यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. आई एकविरा चषक साखरे आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. 64 टीम खेळल्या, 960 खेळाडू खेळलेत आतापर्यंत आपण पाहत आहेत. वेळेला बॅटची एज यस टेकन, फलंदाज बाद. यस पंच, यस आउट.
आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील साहेब, माजी उपसरपंच साखरे, मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या. गणेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. व भावेश वजे यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष शब्द सुमनांनी सहर्ष स्वागतम. आतापर्यंत मनोजी पाटील आपण लेखाजोगा पाहिलात तर अमर पाटील दर्शवतायत की धावसंख्या स्थिर राहिले, 44 वर जाऊन पोहोचले गेले. नंदन विश्वकर्मा ऑन साईडला शफल झाले, चेंडूला फ्लिकचा फटका खेळला गेला, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत दर्जेदार चौकार, गुड शॉट. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 48 या धावसंख्येवर. ऑन साईडला फटका छान आहे, कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर त्या ठिकाणी स्वतः येत आहेत. ॲक्युरेट फेकी, वॉड थ्रो. आशिष त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते, स्वतः याच कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49 वर जाऊन पोहोचली गेली. 49 रन फार मोठं एक्सपेक्टेशन असेल, धावांचं ओझं फार मोठ्या प्रमाणात समर्थकांकडून असणार आहे. मुरबेट टीम कितपर्यंत पोहोचेल, कारण त्यांची बॉलिंग लाईन जी आहे ती स्ट्रॉंग पाहायला मिळते. नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये, क्रिकेटचा खेळ आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट, काही केव्हाही घडू शकतं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल पाठीमागे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अक्षय राजभर पुढे सरसावेल. सिंगल मेल, सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. आदरणीय सुनीलजी पाटील साहेब, माजी उपसरपंच गिराळे, यांना मी विनंती करेन सुनीलजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर या. रुपेजी पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑन साईडला फटका तर छान आहे, परंतु आशिषला निवडलंय आणि आशिष कोणतीही चुकी करणार नाहीये. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. अतिशय सजलेली ही क्रीडा नगरी आणि काय अप्रतिम मैदानाची उभारणी केली गेली. मनोजी पाटील, पुढील वर्षामध्ये या मैदानाचा कायापलट आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही, कारण आगरी समाज बांधवांचा वर्ल्ड कप याच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल 12 जानेवारी ते 18 जानेवारी 2026. आणि एक वेगळं तुम्हाला मैदान पाहायला मिळेल. म्हणजे उत्सुकता लागलेली असेल प्रत्येक संघाला, 64 टीमला, की या मैदानात काय कायापालट होणार आहे एक्झॅक्टली. आणि मैदानाबरोबर तुम्ही असतील आगरी प्रीमियर लीगला पार्टनर, त्याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे, कारण यावर्षी पहिलाच दिवस फक्त तुम्ही होते. 7 दिवसामध्ये अक्षय पांडव सरांची सुरेख साथ मिळाली तर नक्कीच आदरणीय देवानंदजी वजे साहेब, आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष, यांच्याकडून राजन घरत यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. ते आपण घेऊन जायचं आहे. राजन घरत, आदरणीय देवानंदजी कृष्णा वजे साहेब दुकटनवरून इथे उपस्थित आहेत. आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आणि स्वरांगी ट्रान्सपोर्टचे करते धरता, त्यांच्याकडून राजन घरत यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. धन्यवाद. पाच षटकांचा खेळ, अखेरीस 51 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फलंदाज बॅक टू द डगआउटच्या दिशेने सनी देव, एक पॉप्युलर सिंगर. जर आपण इन्स्टाला गेला तर फार मोठ्या प्रमाणात त्याचे फॉलोअर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि खरी ही स्वतःची एक पोचपावती त्यांनी पूर्ण या महाराष्ट्राला दिले. वेगवेगळी नवीन गाणं ते सादर करत असतात आणि सनी देव यांनी प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनलं गेलं आणि प्रत्येकाला त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने सनी देव हे नाव हृदयाच्या एक कप्प्यामध्ये जपून ठेवलं गेलंय. अशा प्रकारचं सनी देव आपण पाहू शकतायत.
आणि खास करून आपण पाहिलं मनोजी पाटील सनी देव यांचा स्वभाव खूप छान आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतायत की डाऊन दी अर्थ राहणं काय असतं हे सनी देव यांनी सुद्धा मात्र शिकवलंय. पाय जमिनीवर ठेवून खऱ्या अर्थानं आपण कलेला ती शोभा दिली पाहिजे. निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकवून ठेवणे म्हणजे साधना. ही खूप महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते आणि ते सनी देव हॅट्स ऑफ असेल. मानाचा मुजरा, मुरबेचा अनमोल रत्न, ब्रँड ऑफ मुरबे. गोलंदाज सज्ज होईल. हा बॉल वेगवान मारा होता, अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळतोय. रोशनचा हा पहिलाच बॉल. रोशनचा पुढील बॉल. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. सबमरिंग डिलिव्हरी. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा कृती ही खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. ते रोशन दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. काय भन्नाट वेग पाहायला मिळतो. देवानंद वजे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. ऑन साईडला काय फटका खेळलाय. वेगे बरोबर सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. व्हॉट अ शॉट बाय जयेश. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 57 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय आणि चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. 63. थँक्यू डीजे, थँक्यू. 63 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेले. षटक क्रमांक आपण बघतोय. रोशनचे पहिले 2 चेंडू निर्धाव होते. तदनंतर मात्र 2 चेंडूवर 2 षटकार. या वेळेला सुद्धा डिप मिड विकेटला चेंडू जातोय आणि खराब क्षेत्रक्षण. चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकार येतोय. 67 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचे 3 चेंडू काय जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर जयेश 2 षटकार 1 चौकार. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. किती धावांचं टार्गेट दिलं जाईल प्रमोद सर काय म्हणतील, कारण 67 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि प्रिन्समी 11 मुरबे संघाकडे मात्र चांगले गोलंदाज आहेत. चांगला अंडरस्टँडिंग स्कोर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. प्लेड ऑन बॅटची हलकीशी एज आणि सरळ यष्टांचा वेध घेत दांडी गुल. फलंदाज बाद. परंतु जयेशने आपली चोख कामगिरी काय आहे ही बजावली आणि संघाला एक सुस्थितीमध्ये घेऊन गेले आणि तब्बल जाऊन पोहोचतायत 67 धावा. 68 धावांचं लक्ष असेल. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. कुमारी प्रतिभा गजानन भुयाळ मॅडम, सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि साखरे गावातील अनमोल रत्न रुपेजी पाटील जे या स्पर्धेचे सर्व आहेत. मॅडमचा आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. या आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. कुमारी प्रतिभा गजानन भुयाळ, सरपंच मॅडम, साखरे गावाची संपूर्ण जबाबदारी आणि आज उपस्थित झाल्या त्याबद्दल आपला मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याप्रमाणे माजी उपसरपंच साखरे आदरणीय संजयजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. संजयजी पाटील साहेब वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये व्यासपीठावर. संपूर्ण आज मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत.
त्यानंतर गणेशजी पाटील साखरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या गावातील अनमोल रत्न आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेचे प्रणेते रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया. हा बेरंगी बुके देऊन आणि मायेची उबदार शाल या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. गणेशजी पाटील साहेब आपलं खूप खूप धन्यवाद आहे. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. वेळेची दिरंगाई न करताना आपण सामन्याला करणार आहोत सुरुवात. दरम्यान आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. थँक्यू व्हेरी मच गणेशजी पाटील साहेब. त्यानंतर भावेश वजे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करीन आपण पुढे या. आपल्या यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. भावेश वजे यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करणार आहोत. उपस्थित झालेले आहेत भावेशजी वजे. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. रुपेजी नरेश पाटील साहेब या स्पर्धेचे प्रणेते. या स्पर्धेचे आन बान शान मान सन्मान अभिमान अर्थातच रुपेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. मायेची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. तर सामन्याला सुरुवात होते. 2 संघांच्या दरम्यान आपण पाहू शकतायत आणि जशी सुरुवात होईल मनोजी पाटील एक बुलंद आवाज आपण बदलाव करणार आहोत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील मनोजी पाटील यांच्या समवेत अजितजी पाटील. या आपण ऐकूया या दोन्ही समालोचकांना. तर विजयासाठी 68 धावांचं लक्ष समोर आहे. प्रिस्मी 11 मुरबे संघ कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. एका बाजूने आपण बघतोय एक खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट इतिहासाचा विचार केला तर ISPL ही स्पर्धा खेळून आलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर विश्वनाथ जाधव. तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या तोडीस तोड गोलंदाज आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं. प्रिस्मी 11चा काय भन्नाट वेग आणि या वेगाला मात्र बळी पडलेले फलंदाज आपण बघतोय. तर एका बाजूने आपण बघतोय विश्वनाथ जाधव सारखा एक अनुभवी खेळाडू. तर नक्कीच हे बॅटल बघण्यासारखं असेल. अजित सर काय म्हणतील या सामन्याबद्दल? 68 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलंय ते धाणीव संघासमोर. बॅटल भरपूर मोठा आहे कारण गोलंदाजी चा जो स्क्वॉड आहे जे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे प्रचंड वेग आणि चांगलं व्हेरिएशन आहे. मिस्टर प्रेम असेल, चिन्मय असेल. आता गोलंदाजी ट्रॅकवर प्रेम दाखल झालाय. 68 टार्गेट. हा काय बोलतात? 4 व्हीलर. ओके. तर आदरणीय दीपा तुषार पामाळे मॅडम इथे उपस्थित झालेले आहेत आणि तुषारदादा पामाळे सर सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. टेंबोडे गावातून एक अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख आपल्याला बघायला मिळते. तर प्लीज थोडीशी आपली गाडी आहे तुषारदादा आपण थोडी बाजूला करायला सांगा प्लीज. कारण आरसा काहीतरी रिफ्लेक्ट होतोय असं फलंदाज दर्शवतात. त्यांच्या बाजूला आहे ती. दादा तुम्ही या, तुमच्या बाजूची गाडी काढायची आहे तिथून. ती पण दोन्ही काढा. ओके. तर त्यांच्या बाजूला कोणाची गाडी आहे? रुपेश दादा, संदेश दादा जरा बघा आपण आणि ती गाडी थोडी बाजूला करायला सांगा. तर पालघर नगर परिषदच्या माजी नगरसेविका मॅडम इथे उपस्थित झालेल्या आहेत. आदरणीय दीपाताई पामाळे मॅडम इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्या समवेत तुषारदादा पामाळे सुद्धा आहेत. वेलकम. आपण आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत.
So 68 target. आदरणीय मनोज नरेश पाटील साहेब आपण कुठे असतील तर व्यासपीठावर यायचं आहे. मनोज नरेश पाटील साहेब आपण कुठे असतील तर व्यासपीठावर या. आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शाखेचे शाखा प्रमुख खराट्टारा आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब मराठी दणका यांचं या क्रीडा नगरीत आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होत आहेत मिस्टर प्रेम, त्यांच्या समोर मिस्टर हाकीम. पहिला चेंडू घेऊन तयार होताना प्रेम परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस आहे, फक्त दिशा दिले आणि इथे मात्र तर आदरणीय मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटारा या सरांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण वेलकम. या आपण ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू. तर नक्कीच आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख खराट्टारा मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब मराठी दणका यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करेन सर आपण मुख्य मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेम आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या हाताचा गोलंदाज, चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. आणि ज्या छोट्याने झेल घेतलेला आहे त्याला 400 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच मिळेल. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 2 चेंडूंचा खेळ होतोय, 10 धावा. अजित सर काय म्हणतील? ज्या पद्धतीने मात्र आक्रमक सुरुवात झाली आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. जबरदस्त आक्रमकता बघायला मिळते. या ठिकाणी निदर्शनामध्ये आणून दिलंय आशुतोष व्यवहारे सर आणि अजित म्हात्रे सरांना. एक बाउन्सर इथे हाताळला गेलाय. च्या गोलंदाजीच्या जोरावरती धावा वाचवण्याचा प्रयत्न आहे प्रिस्मी 11 मुरबे संघाला. त्याच गोलंदाजीवर प्रतिहल्ले या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू फुलटॉस आहे, उडवलाय, चेंडू जाईल डीप बॅकवॉटर स्क्वेअर लेग मधनं. आणखीन 4 चौकार. कमॉन डीजे. महान समाज कार्य आहे हो छान, समाज सेवक आहे महान, समाज कार्य आहे हो छान. स्वभाव दादाचा थँक्यू, थँक्यू. 15 धावा स्कोर कार्ड वरती. मिस्टर हाकीम ऑन फायर. जबरदस्त विस्फोटक बॅटिंग करताना बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू. याही वेळेला चेंडू मात्र मिड विकेटला एक्झिक्यूट करताय. धावसंख्या 1 ने आकार घेताना मनोजची बघायला मिळते. आणि दुसरी धाव परिपूर्ण धावसंख्या पोहोचेल 17 वर. 17 धावा. मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे राजेंद्र घरत यांना. राचन घरत यांच्यासाठी हे 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि त्या काकांसाठी सुद्धा म्हणजे 100-100 रुपयाचं दोघांसाठी हे पारितोषिक आहे. मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराट्टारा या साहेबांकडून मात्र हे आपल्याला 100-100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. धन्यवाद. तर धावसंख्या आपण बघतोय 17 धावा, 4 चेंडूंचा खेळ होतोय. जबरदस्त शॉट सिलेक्शन. थोडंसं एक्सपेन्सिव्ह, महागडा ठरतोय गोलंदाज. कमबॅकिंग करावे लागेल प्रिस्मी 11 मुरबे संघाच्या या गोलंदाजाला. पुढचा चेंडू. आणखीन एक फाईन लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत जातोय. 4 चौकार. यश टिसे.
थँक्यू. थँक्यू डीजे. धावसंख्या स्थिरावली ती 21 धावा. ग्रेट बॅटिंग मिस्टर आकिम ऑन फायर. काय जबरदस्त विस्फोटक बॅटिंग करतायत मिस्टर प्रेम. थोडासा प्रेशर, थोडंसं टेन्शन आहे इथे. आणि हा क्लास आहे. डॉट बॉल आलाय. षटकाची होते इथे समाप्ती. 68 धावांचं टार्गेट समोर असताना पहिलं षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह. 21 धावांचं म्हणजे येणारे 30 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत त्या 47. 30 मध्ये 47. काय म्हणाल मनोजची या मॅच बद्दल? 30 चेंडू 47 धावा. सामना सोपा करून ठेवलेला आहे. इथून मात्र प्रिस्मी 11 मुरबे संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. ज्यासाठी मात्र त्यांची गोलंदाजी ओळखली जाते त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही सलामीची जोडी तुम्हाला फोडावी लागेल तरच तुम्ही या सामन्यामध्ये परतू शकता. अन्यथा मात्र हा सामना 5 षटकांमध्ये संपुष्टात येईल यात काही शंका नाही. आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. पाटील ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा आणि साखरे गावचं अनमोल रत्न आपण बघतोय. आदरणीय राजू रामचंद्र पाटील सरांचं इथे शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करेन सर आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं अशी आपण आज नम्र विनंती करतोय. आजच्या दिवसामध्ये आपण बघतायत अंतिम दिवस आणि आपल्या सर्व मान्यवरांची मांदियाळी एकविरा चषक ला गौरव प्रदान करताना त्यांची सदिच्छा भेट आम्हा सर्वांना ऊर्जा देते. कारण आजचा अंतिम दिवस एकविरा चषक पर्व 16. मिस्टर चिन्मय. वैरी फास्ट बॉल. इरादा पक्का आणि उडवलंय चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून. अर्धा डझन धावा. षटकार यष्टीचे. आदरणीय देवानंदजी वजे साहेब तसेच त्यांच्या समवेत संतोषजी गरज साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब आणि पारगाव गावचं अनमोल रत्न आपण संतोषजी गरज साहेबांना इथे बघतोय. खूप बऱ्याच वर्षानंतर आज ते या व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळतात. संतोषजी गरज साहेब वेलकम. तर आदरणीय भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज, हरेश्वरजी पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपये आणि जयवंतजी पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज लागलेला आहे जो सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षक वर्ग झेल घेईल त्यांच्यासाठी. आणि आदरणीय श्री मिलिंदजी काशीनाथ किणी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटरा यांच्याकडून लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि प्रेक्षकांनी जर बाहेर झेल घेतला तर त्यांच्यासाठी 300 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल. म्हणजेच टोटल आता या चेंडूपासून 700 रुपये मिळतील प्रेक्षकांनी जर बाहेर झेल घेतला तर. 27वा विश्वनाथ जाधव नावाप्रमाणे बॅटिंगचा क्लास दाखवत आहेत. आणखीन एक परंतु फटका फसलाय आणि इथे विश्वनाथला यावं लागेल बॅक टू द पवेलियन कडे. आउट गॉन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. चला ज्या प्रेक्षकांनी झेल घेतला होता त्याने इथे यायचं आहे. आपलं कॅश प्राईज घेऊन जा. एका लहान मुलाने झेल घेतला होता त्याने आपलं कॅश प्राईज घेऊन जायचं आहे. सन्यमान विजय जाधव येत आहेत. पहिला ब्रेक थ्रू दिला इथे चिन्मयनं. काफी चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू आणखीन एक भन्नाट वेग डॉट बॉल. जर कमबॅकिंग करायचंय प्रिस्मी 11 मुरुबे संघाला तर डॉट बॉल महत्वाचे आहेत. कारण स्कोर बघायला मिळतोय तो 27. इथून धावा बनवायच्या त्या 41. अजूनही 41 धावांची गरज. आणि चिन्मय हा वेगवान गोलंदाज आहे. भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि आणखीन एक डॉट बॉल. दॅट्स अ ब्युटी. पन्नाट वेग आणि लेंथ लाईन याच्या जोरावर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल बघायला मिळत आहेत. स्कोर थांबलाय. स्टे ऑन. 27. एक खूप लांबचा रनअप बघायला मिळतोय. 15-16 पावलांचा रनअप आहे.
मिस्टर चिन्मय. आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. परतीसाठी कमबॅकिंग करताना लढण्याची प्रेरणा देणारे 3 चेंडू आहेत. आणि कठीण काळ आणि वाईट परिस्थिती या काळामध्ये माणसाला एवढं शिकायला मिळतं ना की त्या ज्ञानाची शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरत असते. म्हणून जीवनामध्ये असा काळ ही भरपूर महत्वाचा आहे हे दर्शवताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघातील युवा खेळाडूंचं चाललेलं संघर्ष तमाम क्रीडाप्रेमींना एक उच्चस्तरीय क्रिकेटचं दर्शन घडवताना. पुढचा चेंडू यावेळेला पुलचा फटका खेळायचा होता. ऑन साइडला चेंडू जातोय लॉंग ऑफला. आणखीन एक मोठा मासा गळायला लागतोय. विकेट गिरतावा, म्युझिक प्ले होतावा. एसटीचे टेंबोडेवाला करतो भल्या भल्या नागार हुशार पामाळे टेंबोडेवाला करतो भल्या भल्या नागार हुशार पामाळे टेंबोडेवाला करतो भल्या भल्या नागार हुशार पामाळे टेंबोडेवाला करतो भल्या भल्या नागार. थँक्यू थँक्यू. आदरणीय कुमारी प्रतिभा गजानन भोयाळ मॅडम, सरपंच ग्रामपंचायत साखरे यांच्याकडून या स्पर्धेकरिता 1000 रुपयाचा निधी आलेला आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच माजी उपसरपंच संजयजी जयराम पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेकरिता 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच गणेश सुदाम पाटील साखरे यांच्याकडून या स्पर्धेकरिता 500 रुपये आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आदरणीय तुषारजी पामाळे साहेब आणि सौभाग्यवती दीपा तुषार पामाळे मॅडम टेंबोडे यांच्याकडून 16,000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. या व्यासपीठावर मात्र हे दाम्पत्य आहे आणि खरोखरच त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेला खूप मोठा हातभार लागलेला आहे. त्यांचं आम्ही वेलकम करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आभार व्यक्त करतोय. कारण आपलं असंच प्रेम या स्पर्धेवर राहू द्यात. कारण ही 16 वर्ष जी या परंपरेची आहेत या स्पर्धेची ती आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींमुळेच मात्र ही 16 वर्ष सन्मानाची आपल्याला बघायला मिळतात. इथून आपण बघतोय चेंडू निघून जातोय. 6 धावांकरिता षटकार येतोय. नावाने गर्दी जमते त्याच्या लावू नका मोजमा. रुपेश दादाचा आई एकविरा चषक आहे बघा लई टॉप. रुपेश दादाचा आई एकविरा चषक आहे बघा. 23 चेंडू आणि 35 धावा. या काकांनी तर मायकल जॅक्सनला सुद्धा मागे टाकलंय. काय जबरदस्त मात्र डान्स आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम. झेल सुटला. 700 रुपये घालवले प्रेक्षकांनी. इथे आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता चेंडू शिल्लक आहेत 22 आणि विजयासाठी 35 धावांचं लक्ष समोर आहे. 22 चेंडू आणि 35 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने आपण बघतोय टीम 94 धाणीव आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय प्रिस्मी 11 मुरबे हा संघ. एका बाजूने आपण बघतोय 2 हात करताना धाणीव संघाविरुद्ध फलंदाजी करणारा संघ धाणीव आपल्याला बघायला मिळतोय. तर गोलंदाजी करणारा संघ मुरबे प्रिस्मी 11 हा संघ आपल्याला बघायला मिळेल. इथून लॉंग लेगला खेळलेला चेंडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फेकलंय तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतंय. चेंडू शिल्लक आहेत आता 21 आणि विजयासाठी 33 धावांचं लक्ष समोर आहे. 21 चेंडू 33 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. विजेता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि अंतिम फेरीमध्ये 2 हात करेल जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाविरुद्ध. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर आपल्याला बघायला मिळतोय. करण ज्याने काय जबरदस्त गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला होता. हा प्रिस्मी 11 मुरबे संघ गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जातोय आणि तीच धारदार गोलंदाजी करावी लागेल. इथे आपण बघतोय 9 चेंडूचा इशारा येतोय स्क्वेअर लेग पंच मिस्टर अजित म्हात्रे सरांकडून. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज इथे मात्र आपण बघतोय सुरक्षित घरामध्ये आहे. पंच मात्र तटस्थ आहेत. आणि इथे आपण बघितला तर 2 धावा कंप्लीट होताना 2+1 अशा 2 धावा येतील. 38 धावा या धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. आणि विजयासाठी आपण बघितलं तर अमर पाटील आणि साहिल पाटील आम्हाला दर्शवतील. 21 चेंडू आणि 30 धावांची मात्र गरज आहे इथे. तर आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब साखरे गावचं अनमोल रत्न आणि यांच्याकडून आपण बघतोय प्रमोद शेडगे सरांसाठी
माझ्यासाठी आणि अजित सरांसाठी, तसेच अमर पाटील आमचे गुणलेखक, साहिल पाटील, त्याच्यानंतर मुनीत कुडू हे 2 कॅमेरामॅन आहेत. एक कॅमेरामॅन आणि एक इथे आमचे डिजिटल स्कोरर साहिल पाटील आणि DJ सुभाषजी कदम साहेब यांच्यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं मात्र इथे आम्हाला बक्षीस दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि आम्ही आपले ऋणी आहोत. तसेच आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेकरिता आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब साखरे यांच्याकडून 15,000 रुपये ही देणगी आलेले आहे. त्यांचं सुद्धा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. पुढील वर्षासाठी मात्र आग्री प्रीमियर लीगचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 1,21,000 आणि मॅन ऑफ द सिरीज बाईक ही आग्री प्रीमियर लीगसाठी आणि येत्या वर्षापासून प्रत्येक वर्षी ही बाईक मॅन ऑफ द सिरीज ही त्यांच्या माध्यमातून मात्र स्पॉन्सर केली गेलेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि पुढची आग्री प्रीमियर लीग स्पर्धा ही ह्याच मैदानावर होणार आहे. त्यामुळे त्यांनी उद्घाटनाच्या दिवशी प्रमोद सर म्हटलं होतं, आपले आमदार साहेब आले होते आणि आमदार साहेबांच्या जोडीने मात्र त्यांनी सांगितलं की इथे आमदार साहेबांनी सुद्धा शब्द दिला आहे की ह्या मैदानासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती माझ्याकडून मी करेन. आणि राजू पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की ही स्पर्धा झाल्यानंतर आम्ही तयारीला लागू पुढच्या वर्षीच्या आग्री प्रीमियर लीगसाठी आणि हे मैदान मात्र एक सुसज्ज असं मैदान आग्री प्रीमियर लीगसाठी आम्ही तयार करू. आणि खरोखरच पुढच्या वर्षीची स्पर्धा मात्र याच वर्षापासून मात्र ते कामाला लागणार आहेत. तर नक्कीच आपल्याला एक दर्जेदार मैदान आणि एक दर्जेदार स्पर्धा सुद्धा बघायला मिळेल, यात काही शंका नाही. इक्वेशन आहे अजित सर. 20 चेंडू आणि 29 ची गरज आहे. 39 धावा स्कोर कार्ड वरती. समोर चाई विश्वकर्मा आक्रमक फलंदाज आहे. इथे चांगला चेंडू आहे, ब्लॉक होल मध्ये आहे. सिंगल मिळेल का? 100 स्टॉप करण्याचा प्रयत्न आहे आणि धावसंख्या पोहोचेल ती 40 वरती. आता 28 ची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे 19 आहेत. मनोजची बॅटल खूप चांगला आहे. इथून जर इकॉनॉमी चांगली ठेवली ना तर तमाम क्रीडा रसिकांना एक पर्वणी असेल चांगलं क्रिकेट बघण्याची. आणि औचित्य आपण बघतायत एक बहारदार स्पर्धा. या स्पर्धेचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, हक्काची आणि आपुलकीची स्पर्धा म्हणजेच एकविरा चषक पर्व 16व. 20-25चा रणसंग्राम. टेनिस क्रिकेट ची एक जबरदस्त मेजवानी आपण बघताय भव्यशा क्रीडा नगरीमध्ये. आणि गोलंदाज करण गोलंदाजी ट्रॅकवर समोर येतो. हकीम यावेळेला उडवलाय चेंडूला. मिस टाइम. आणि हा विकेट किती महत्वाचा आहे मनोजची. विकेट गेल्यानंतर मात्र पूर्णपणे प्रेशर पुन्हा एकदा मात्र धाणीव संघावर आपल्याला बघायला मिळतंय. इथून चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र चेंडूला हाताळलं गेलं होतं, फलंदाजाला खेळण्यास भाग पाडलं आणि झेल देण्यास सुद्धा भाग पाडलं, तर मात्र गोलंदाजी चांगली होताना आपल्याला बघायला मिळते. घेतोय एक छोटासा ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू. आणि मनोज आपले जे डान्सर आहेत प्रत्येक बीट फॉलो करतायत, ही एक महत्वाची गोष्ट आहे. ग्रामीण भागामध्ये खरोखरच डान्सर खूप चांगले आहेत, तरी एक कडक मंगलची कमी आहे. आणि कडक मंगल जर इथे असता तर अजून एक तुम्हाला डान्स बघायला मिळाला असता. आणि एक चॅलेंज असतं त्यांचं, कारण त्यांचा डान्स हा नेहमी महत्वाचा राहिलाय. कडक मंगल नेहमीच राजन गरत यांच्यावर थोडासा हवी होताना आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा फिका पडतोय राजन गरत कडक मंगल समोर. मग दोघांमध्ये खरं बॅटल बघायला मिळतंय, मजा येते. 18 चेंडू आणि 28 ची गरज आहे. मॅच दुहेरी वळणावरती उभा आहे. एका बाजूने गोलंदाजी ट्रॅकवर प्रेम दाखल झालाय. 18-28 मॅच इज ऑन. खूप जबरदस्त मॅच आपण बघताय. जय विश्वकर्मा संघाचा आधारस्तंभ आहे. पुढचा चेंडू, भरपूर शॉर्ट बॉल. बॉर्डरमॅनचा यूज करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला प्रोटेक्शन आहे. फक्त एक धाव. धावसंख्या 1-41 वर पोहोचले. आता 17 मध्ये 27चं इक्वेशन आहे. का वाटतंय मॅच बद्दल? ह्याच मैदानावर पुढच्या रविवारी कुणबी साखरे प्रीमियर लीग ही स्पर्धा होईल. तर तमाम साखरेकरांना मात्र आमंत्रण आहे आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा प्रत्येक ग्रामस्थाची केलेली आहे, ते प्रेक्षकांची केलेली आहे. तरी या स्पर्धेचा आनंद घ्यावा अशी कुणबी प्रीमियर लीग साखरेच्या कमिटीकडून आम्हाला सूचना आलेली आहे. धन्यवाद. जबरदस्त चेंडू, डॉट बॉल आलाय.
अतिशय अप्रतिम असं षटक इथे बघायला मिळते. प्रेम पुनश्च दाखल होताना जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आणि आणखीन एक डॉट बॉल इथे कमबॅकिंग करताना जबरदस्त गोलंदाजी काय म्हणाल मनोजची, ज्या पद्धतीने डॉट बॉल बघायला मिळतात. प्रेशर थोडस टीम 94 गावदेवी धानिवकडे कन्वर्ट झालंय का? प्रिस्मी 11 मुरबे संघाने प्रभावित केलंय प्रेक्षकांना सुद्धा आपल्या गोलंदाजीने, आणि तीच गोलंदाजी धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. इथून बघा पंचांचा बोट वर झाला, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. इथे जबरदस्त गोलंदाजी करताना पूर्णपणे धाणीव संघाला मात्र बॅकफुटवर पाठवलंय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि देऊया संधी आपण राजन गरत आणि काकांना नाचण्याची. बहडोली गावाला या जांभूळ गावाला आधी बंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. आधी बंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. थँक्यू. पुनश्च मी सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बॅटिंग करणारा संघ हा गावदेवी धानिव आहे आणि फिल्डिंग करणारा संघ प्रिस्मी 11 मुरबे. मॅचचं इक्वेशन जर आपण बघितलं तर येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 14 आणि धावसंख्या तुम्हाला बनवायची ते 27. काय म्हणाल मनोजी? 14 चेंडू 27 धावा. सामना अजूनपर्यंत बॅलन्सिंग आहे, कारण दोन्ही संघांकडे क्षमता आहे सामना आपल्या बाजूने झुकवण्याची. 50-50 सामना आहे, परंतु इथून चान्सेस थोडेसे जास्त मुरबे संघाकडे आहेत. त्यावेळेला हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान देण्याचं काम करतोय. 13 चेंडू 27 धावा. इक्वेशन बदललंय आणि ज्यासाठी ओळखला जातोय गोलंदाजीसाठी मात्र हा संघ मात्र आपल्याला बघायला मिळते की ओळखला जातो मुरबे संघ. प्रिस्मी 11 मुरबे काय अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी लेंथ लाईनला मेंटेन करताना क्लास 1. पुढचा चेंडू आणखीन एक दर्जेदार चेंडू बघायला मिळतोय. सिंगल रन ची किरण कंप्लीट होते आणि धावसंख्या 1 आकार घेताना लेगबाईच्या रूपानं स्कोर पोहोचलाय 42. आता येणारी चेंडू आहे ते तुमच्याकडे 12 आणि 26चं इक्वेशन. हृदयाचे ठोके कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणारी ही मॅच आपण बघतायत आणि या मॅच मध्ये थोडंसं प्रेशर वाढलाय. जाऊया आपण एक रिफ्रेश सॉन्ग कडे आणि येऊया मॅच कडे. तर सर्व लहान मुलांनी आमच्या डाव्या बाजूने व्यासपीठाच्या समोर उभं राहायचंय. रांगेमध्ये उभे राहा. थोड्याच वेळात आईस्क्रीमचं वाटप होईल. सर्व लहान मुलं आहेत त्यांनी एका रांगेमध्ये उभे राहा. चला या सर्व लहान मुलांनी या आणि रांगेमध्ये उभे राहा. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि येतोय लगेच मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने हे गीत वाचतंय. हीच फक्त आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतोय आम्ही. 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांचं लक्ष्य समोर आहे. लक्षात ठेवा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी 12 चेंडू आणि 26 धावा. सामना अत्यंत रोमहर्षक, अंगावर शहारे आणणारा हा क्षण आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही संघातील खेळाडू मात्र पूर्णपणे आपण बघतोय की या सामन्यात जिंकण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतात. तर एका बाजूने जय महाराष्ट्र चिखलपडा हा संघ वाट बघतोय की आमच्या विरुद्ध कोणता संघ
2 हात करेल हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. कारण जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला आम्ही प्रश्न केला होता तेव्हा त्यांनी म्हटलं की दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत, त्यामुळे कुठलाही संघ आमच्या विरुद्ध आला तर आम्हाला मात्र चांगलीच कामगिरी करावी लागेल. आणि चांगल्या पद्धतीने मात्र खेळ होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 12 चेंडू विजयासाठी 26 धावा, 26 धावांचं लक्ष समोर आपल्याला बघायला मिळतंय. अप्रतिम असा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला बघायला मिळतोय. गेली 15 वर्ष आणि यंदाचं 16वं वर्ष या स्पर्धेची आपल्याला बघायला मिळतात. आणि काय दिमागदार स्पर्धा आपण रुपेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही बघतोय. सर्वप्रथम आपण या स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा मनसे चषक साखरे असं हे टायटल होतं आणि त्यानंतर रुपेशजी पाटील साहेबांनी मात्र सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि आई एकविरा चषक साखरे हे नाव मात्र या स्पर्धेला दिलेलं आहे. आणि जेव्हापासून रुपेशजी पाटील साहेबांनी मात्र या स्पर्धेचं ऑर्गनाईज करायला सुरुवात केलेली आहे, 6 षटकांचे सामने मात्र ॲक्युरेट पहिल्या सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. हे मात्र त्यांचं मॅनेजमेंट जबरदस्त आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक संघ लेट आला होता, त्याला 9 चेंडूंची पेनल्टी देण्यात आली होती. म्हणजेच प्रत्येक खेळाडूला मात्र धाणीव संघालाच ती पेनल्टी आली होती आणि तोच संघ आज आपल्याला इथे 2 हात करताना बघायला मिळतोय. तर इथे मात्र एक आईचा आणि एक मावशीचा असं होताना दिसत नाही. जो संघ घरचा संघ जरी असला लेट आला तर त्याला पेनल्टीला सामोरे जावं लागतं. ही खासियत राहिलेली आहे रुपेशजी पाटील साहेब यांची. आणि त्याच अनुषंगाने काल 9 चेंडूची पेनल्टी लागून सुद्धा तो संघ क्वालिफाय झाला होता आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला धाणीव संघ बघायला मिळतोय. 2 पंच मात्र थोडंसं डिस्कशन करतायत, तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. बारा चेंडू 26 धावा या 6 चेंडू नंतर आपण नक्कीच स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. रुपेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आदरणीय जयवंतजी पाटील साहेब आणि त्यांची सुकन्या प्राजक्ता पाटील जी गृहरक्षक दलामध्ये कार्यरत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र रुपेशजी पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल या व्यासपीठावर. तर रुपेशजी पाटील साहेब आपण तयार राहायचं आहे. एक धाव येते, या दरम्यान आपण बघतोय धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. विजयासाठी आपण बघितलं तर 11 चेंडू आणि आता 25 धावांचं लक्ष समोर असेल. सन्माननीय सचिनजी अनंत वझे साहेब यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आणि सन्माननीय विश्वनाथजी दत्तात्रय पाटील साहेब यांनाही मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. सन्माननीय विश्वनाथजी दत्तात्रय पाटील साहेब. पुढचा चेंडू चांगला शॉट सिलेक्शन आहे. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर्सला खेळला गेलाय. क्रॅकिंग शॉट बघायला मिळतोय. स्मॅश शॉट येतो इथे 4 चौकार. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. थँक्यू. धावसंख्या 47 वर पोहोचले. जय विश्वकर्मा हा संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. गेम चेंजर खेळाडू म्हणून अनेक स्पर्धा ज्याने गाजवलेल्या आहेत. मोक्याच्या क्षणी मिळालेला आत्मविश्वास हा भरपूर महत्वाचा आणि चौकार हे त्यांचे इरादे स्पष्ट करणार आहे. गोलंदाज आपण बघतोय मिस्टर चिन्मय. 21 ची गरज अजूनही आहे. दोलायमान स्थितीमधला मॅच आहे आणि जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला बघायला मिळत आहेत. ओहो, चौकारानंतर कम बॅकिंग. निर्धाराने जिंकू आम्ही पुन्हा यशाचा गड. आयुष्याची लढाई फक्त मित्रा तू हिमतीने लढ. इथे हिमतीने लढावं लागेल आणि तमाम क्रीडा रसिकांच्या हृदय प्रदेशावरती जर तुमचं स्थान निर्माण करायचं आहे, संकट काळामध्ये धैर्य हे तुम्हाला दाखवून यश हे संपादन करता आलं पाहिजे. पुढचा चेंडू यावेळेला कलात्मक क्रिकेट इन टू द गॅप. चेंडू जातोय सीमा पार. 4 चौकार. एसटीचे लाखो दिलो की धडकन हे आई
थँक्यू डीजे, थँक्यू. 8 चेंडू विजयासाठी 17 धावा, 51 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. विजयासाठी 17 धावा. अजूनही दूर संघ आहे तो म्हणजेच टीम 94 धानिव हा संघ आपल्याला बघायला मिळेल. 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. सामना अत्यंत रोमहर्षक आपल्याला बघायला मिळतोय. प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय चिन्मय. वेगासाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज चिन्मय. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 7 आणि विजयासाठी धावा हव्या आहेत 16. 7 चेंडू आणि 16 धावा. अजित सर काय म्हणतील, इथून फलंदाजी करणाऱ्या संघाला काय करावं लागेल? फलंदाजी संघाला काय करावं लागेल हे जर मी ते डिक्लेअर केलं तर कोच बनेन. मी एवढंच म्हणेन की जिंकण्याचा प्रयत्न आपण करा, कारण इथून फक्त कोण कसा खेळतो मनोजी तेच आपल्याला सांगायचं आहे. जर सूचना आपण केल्या तर ते योग्य होणार नाहीये. वळूया मॅचकडे. धावसंख्या पोहोचली ती 52 वर. एक महत्वाची मॅच आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू. गुड बॉल. आता काय वाटते मनोजी या मॅच बद्दल? येणारे चेंडू आहेत ते 6. युट्यूबच्या माध्यमातून श्रोते जे आमच्यासोबत जोडले गेल्यात, काय असेल आपला योग्य निर्णय? कोण जिंकेल, धानिव की प्रिस्मी 11 मुरबे? कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवायचं आहे. जाऊया आपण मनोजजीकडे. अप्रतिम सामना आपल्याला बघायला मिळतो. हृदयाचे ठोके वाढवणारा हा क्षण आहे आणि खरोखरच मुरबे संघाचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने सुरुवात केली होती धानिव संघाने, असं वाटलं होतं की सामना लवकर फिनिश करतील, परंतु ती सुरुवात त्यांच्या शेवटपर्यंत राहिलेली नाही. कालांतराने मध्ये गडी बाद होत गेले आणि मुरबे संघाने पुन्हा एकदा सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. 6 चेंडू 16 धावा, ज्यासाठी मुरबे संघ ओळखला जातो. धारदार गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे आणि या विरुद्ध मात्र या 6 चेंडूमध्ये 16 धावा करायच्या असतील तर मात्र अटॅकिंग फलंदाजी पहिल्या चेंडूपासून करावी लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 16 धावा, सामना रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल. मनोजी एक स्तुती कशी कराल तुम्ही, कारण आज अंतिम दिवस आहे आणि प्रत्येक मॅच आपण 6 षटकांची इथे खेळायला देतोय. हे कमी बघायला मिळते किंवा रेअर झाले. सध्या 3-2 षटकं, कधी कधी फायनल 1 षटकाची बघायला मिळते. परंतु हे आयोजन असं आहे जिथे मात्र तुम्हाला क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल या 6 षटकांचे खेळायला मिळतात. म्हणजे जे क्लास क्रिकेट आहे, जे चांगलं क्रिकेट आहे ते तुम्हाला इथे दाखवायला मिळतं. कशी कराल तुम्ही स्तुती या स्पर्धेची? स्तुती म्हणण्यापेक्षा एक स्पष्ट बोलण्यात मी एक माहिर आहे, त्यामुळे मी स्पष्टच बोलतोय. काही आयोजक असे असतात की संघ त्यांच्याकडे जात नाहीत म्हणून ते संघांचा विचार करतात, म्हणून ते पॅनल्टी नाहीत. संघ कितीही उशिराने आले तरी त्यांना कुठल्याही प्रकारचं पॅनलाइज करत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी मात्र सामने हे कमी षटकांचे खेळवले जातात. परंतु रुपेशजी पाटील साहेब हे असे एकमेव आयोजक आहेत की ते संघ कोणता आहे हे बघत नाहीत. ते लेट आले तर त्यांना पॅनलाइज करतात, त्यामुळे इथे वेळेवर संघ येतात. अजून सुद्धा 64 संघ, तब्बल 960 खेळाडू खेळलेत या स्पर्धेमध्ये आणि 20 ते 22 संघ वेटिंगवर आहेत. त्यामध्ये आमचं सुद्धा नाव आहे. भाडोलीचा एक संघ वेटिंगवर होता, त्यांना संधी मिळाली नाही. तर 20-22 संघ वेटिंगवर आहेत, त्यामुळे ही स्पर्धा नावारूपाला आलेली आहे. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता जर इक्वेशन आपण बघितलं, येणारे चेंडू आहेत 5 आणि धावा बनवायच्या त्या 15. काय म्हणाले या मॅच बद्दल? 300च्या स्ट्राईक रेटने धावा बनवायच्या तिथे मनोजची. चेंडू 15 धावा, हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील आणि इथे जय विश्वकर्मा यांच्या बॅट मधून येतोय चौकार. आता 4 मध्ये 11ची गरज आहे. हा योग्य वेळी आलेला चौकार आहे मनोजची, कारण ज्या पद्धतीने शॉर्ट बॉल होता, टायमिंग चांगलं होतं, शॉर्टम पूल इथे बघायला मिळाला. चेंडू चौकार गेलाय आणि इथून येणारे चेंडू 4 आणि धावा बनवायच्या त्या 11. धावसंख्या पोहोचली ती 57. आज आपल्या मुख्य मंचावर आदरणीय आपण बघतोय तुषारजी पामाळे साहेब, त्यांच्या सौभाग्यवती आणि आग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब, तसेच या गावचे सुपुत्र आदरणीय राजू पाटील साहेब, तसेच जयवंत पाटील साहेब आहेत. त्यानंतर पारगाव गावचे सुपुत्र आहेत आणि एक अनमोल रत्न आपण बघतोय संतोषजी गरज साहेबांना, तसेच मिलिंदजी काशीनाथ किणी साहेब इथे उपस्थित आहेत. तर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सामना खेळण्याचं भाग्य या संघांना मिळतंय, ही सुद्धा पर्वणी आहे त्यांच्यासाठी. आणखीन एक पूल झालाय सक्सेसफुल. मॅच मध्ये कमी वेळामध्ये केलंय कम बॅकिंग. आता येणारे चेंडू आहेत ते 3 आणि धावा बनवायच्या त्या 5. मॅच अजूनही आहे. इथूनही कम बॅकिंग करता येईल प्रिस्मी 11 मुरबे संघाला आणि इथूनही मॅच जिंकता येईल
या ठिकाणी धाणीव संघाला 3-5 मॅच अजूनही दुहेरी वळणावरती उभा आहे. अगदी बरोबर बोललात. हे यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा, यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. स्वरांगी ट्रान्सपोर्ट वाला दुकटन गावचा आपला देवा दादा, स्वरांगी ट्रान्सपोर्ट वाला दुकटन गावचा आपला देवा दादा, आपला देवा. जबरदस्त मॅच, कंपल्सरी चेस आपण बघताय. 3 चेंडू 5 धावा. या चेंडूवरती भरपूर काही अवलंबून आहे. कोण मॅच कडे आपली पावलं अग्रेसर करेल आणि कोण या मॅचला पुनश्च दुहेरी वळणावरती घेऊन येईल. 3 चेंडू 5 धावा. क्रुशल मोमेंट, हाय व्होल्टेज ड्रामा. आणि इथे आलाय डॉट बॉल 2-5. काय म्हणाल? 2 चेंडू आणि 5 धावा. आता मात्र हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. दोन्ही संघाचे समर्थक मात्र नख कुरतुटायला सुरुवात केलेली आहे. तोंडामध्ये बोटं गेलेले आहेत. देवाचा धावा करत असतील दोन्ही संघाचे पाठीरागे. 2 चेंडू 5 धावा. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला मोठा फटका येतोय. चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार षटकार आणि जय विश्वकर्मा ठरतोय मॅच विनिंग परफॉर्मन्स करणारा खेळाडू. अभिनंदन धानीव संघ. जबरदस्त षटकार आणि मॅच आपल्या बाजूने फिरवलंय. अंतिम मॅच जरूर आपल्याला बघायला मिळेल. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया आपण फेरबदल. ऐकूया प्रमुची यांचा गोड आवाज. तत्पूर्वी वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे. जय विश्वकर्मा मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर मॅन इन गोल्डन फॉर्म ठरताय जय विश्वकर्मा.